श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार। तर आधी देवपूजा करून घेतली, त्याच्यानंतर खाली इथं चौरंगावरती महालक्ष्मी मातेची पूजा मांडून घेतली। आता फळं आणली होती, फक्त केळीच आणली होती आणि त्याच्यानंतर फुलं घेऊन आले होते 20 रुपयाची। आता देवीच्या डोक्यावर वेणी दिसती ना, ती मी घरच्या घरी बनवली बरं का। जे काही आपल्याला येतं ना ते मला हाताने बनवायला खूप आवडतं। तर उरली होती फुलं गुलछडीची, तर म्हटलं चला याचा छानसा गजरा बनवूया। तसं तर मी कधीच गुलछडीचा गजरा लावला नाही, पण बनवला होता, पण कन्फ्यूज होते, असा लोमता लावू की असा वरती लावू काही कळतच नव्हतं। म्हटलं जाऊ दे, तसं तर पण संध्याकाळीच लावायचं, तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मग घेतली खिचडी खायला। आता बरेच जण खिचडी खात नाही बरं का गुरुवारच्या उपवासाला, पण मी खाते, कारण मी 8वीला असल्यापासून हे उपवास धरते, त्यामुळे मी पहिल्यापासून खाते खिचडी, त्यामुळे मी खात असते। तर खिचडी वगैरे खाल्ली, त्याच्यानंतर एक काका ताजी शेतातली मेथीची भाजी घेऊन ओरडत आले होते, 10 रुपयाला जोडी 10 रुपयाला जोडी। म्हटलं चला कशाची जोडी आली विकायला पाहू, तर मेथीची भाजी। तशी तर ती मला आणायला जायचंच होतं, म्हटलं चला देवीची कृपा झाली आणि घर चालत भाजी आली। म्हटलं चला आता ताजी भाजी आली तर ताजी निवडून पण लगेचच घेऊया। टेरेसवर गेले मैत्रिणींसोबत गप्पा मारत भाजीची जोडी कधी निवडून झाली मला कळलंच नाही, कारण त्यांनी पण मदत केली होती मला। आणि हे बघा ताटामध्ये काड्या भरून घेतल्या, भाजी कॅरीबॅगमध्ये भरून घेतली। आणि असं म्हणतात ना, शिकायची आवड असेल तर माणूस काही करू शकतो। तर ऋतुजाला इथं लटकन लावायला शिकायचे होते, तिला मी एकच लावून दाखवलं, पण तिने पूर्ण ब्लाऊज किती छान कंप्लीट केलाय, हो की नाही। तर चला खाली आले, छान तयार झाले, गजरा वगैरे पण लावला बरं का मी। आता चहा पिण्याची सवय मला, एक वेळ मी जाईल पण चहा पिण्याची सवय काही सुटणार नाही असं वाटते, कारण चहाच काही केलं चहा काही सुटत नाही। थंडी तर 2 काय 4 वेळा चहा पिणं होतं दिवसभरात। चला बोलता संध्याकाळ झाली आणि स्वयंपाकाची वेळ झाली। म्हटलं आता भाजीच बनवायची होती मला। सकाळी मी तुरीची भाजी बनवली होती पातळ डब्याला देण्यासाठी, त्यातली भाजी शिल्लक होती, मग ती पातळ भाजी होती, म्हणलं सुकी भाजी केली की होऊन जाईल। मस्त भाकरी बनवायच्या होत्या आणि आयुष होता, त्यामुळे मला सवय होती 2-3 चपात्याचं पीठ ठेवायची, कारण त्याला गरम खायची सवय मीच लावली आणि ती सवय माझ्या चांगलं टिकते बरं का। आता तो गेलाय, पण सवयीप्रमाणे मी 2-3 चपात्याचं पीठ ठेवलं होतं आणि मग आज विसरले की तो आज इथं नाहीये, तर त्या चपात्या करून घेतल्या, त्याच्यानंतर 2 भाकरी टाकून घेतल्या। आता मला बनवायचा होता देवीसाठी प्रसाद। आता तुम्ही म्हणाल हे काय हिच्या हातात, तर हा बाखूर आहे, मी दिवाळीमध्ये बनवून ठेवला होता मला करंजा बनवण्यासाठी, पण आता माझ्या मागे एवढी दगदग होती तुम्हाला तर माहिती, की मला त्या करंजा बनवायला वेळच भेटला नाही। बहिणीला म्हटलं काय करू, ती म्हटली शिरा बनवून संपून टाक, आता कुठं करंजा करते। म्हटलं बरं आहे ठीक आहे। मग इथं मस्त मी शिरा बनवला त्याच बाखूरचा इथं मस्त, आणि त्याच्यानंतर इथं पोथी वाचून घेतली देवीला, इथं नैवेद्य ठेवला आणि सगळ्यांसाठी इथं मस्त जेवणासाठी ताटं बनवली आणि मी पण उपवास सोडायला ताट बनवून घेतलं। चला मग कसा वाटला आजचा डेली रुटीनचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।